मकर संक्रांतीसाठी लागणारे मातीचे सुगड आले सांगली बाजारात। अनेक गावात उपजीविकेचे साधन तर कर्नाटकातील चिकोडी येथून मोठ्या प्रमाणावर सुगडाची आवक। मकर संक्रांतीसाठी मातीचे सुगड सांगलीच्या बाजारात दाखल झालेले आहेत। संक्रांतीसाठी मोठी मागणी असल्याने मातीचे सुगड विक्रीसाठी आणले जातात। यंदा मकर संक्रांत 14 जानेवारीला आहे आणि या सणाला 18 ते 20 दिवस राहिले असल्याने कुंभारवाड्यातून सुगड दाखल होत आहेत। विशेषतः हा बेळगाव, खानापूर, कर्नाटक आणि कोकणातील सुगड सांगली बाजारात येत आहेत। अनेक पिढ्यांपासून चालत आलेले या उपजीविकेचं साधन असलेले या व्यवसायासाठी कुंभार कारागीर दिवस रात्र राबत असतात। ग्रामीण भागात बोळकी, लोटके, सुगड, खण असं म्हटलं जातं। तर हे सुगड बनवण्यासाठी 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागतो। यामध्ये भट्टीमध्ये भाजून ते सुगड पक्के बनवले जात असतात। शुभ कार्यापासून ते दिवस कार्यापर्यंत लागणारे साहित्य कुंभार कारागीर उपलब्ध करतात। लाल, राखाडी, गडद लाल रंगाच्या मातीपासून सुगड बनवले जातात। सांगली कुंभारवाड्यात सध्या सांगलीच्या तासगाव, आटपाडी, पल्लूसह कोकणातील गगनबावडा, कर्नाटकातील बेळगाव, चिकोडी, खानापूर येथून दरवर्षी सुगड येतात। संक्रांतीला 2 मडके 5 सुगडची पूजा केली जाते आणि दिवाळीसाठी पणत्या, उन्हाळ्यात माठ, बैलपोळासाठी बैल, नागपंचमीसाठी नागोबा, गणपती उत्सवात गणेश मूर्ती बनवली जाते। ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली।